नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पौष्टिक, चविष्ट, झटपट, खूपच हेल्दी असे बाजरीचे थालीपीठ। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये खूपच टेस्टी आणि हेल्दी हे बाजरीचे थालीपीठ बनवून तयार होते आणि बाजरी खाण्याचे खूप सारे असे फायदे पण आहेत। त्याच्यामुळे असे बाजरीचे थालीपीठ बनवून खा आणि हेल्दी राहा। हिवाळ्यासाठी ही रेसिपी खूपच खास आहे आणि मी एक टिप पण देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 चमचा धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेला आहे। ते थोडंसं आपल्याला पहिल्यांदा कुटून घ्यायचं आहे। हे असं कुटून घेतल्यामुळे त्याचा स्वाद खूप छान लागतो। थालीपीठामध्ये धने जिरेची पावडर घालण्याऐवजी तुम्ही हे असं कुटून घालू शकता, खूप छान स्वाद येतो याचा। अशा पद्धतीने थोडंसं याला कुटून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। तुम्ही तिखट किती खाता त्याच्यानुसार हिरव्या मिरचीचा वापर करायचा। भरपूर असा लसूण टाकायचा आहे, लसणामुळे पण खूप छान टेस्ट येते थालीपीठाला। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता आपल्याला हे पण कुटून घ्यायचं आहे। धने आणि जिरे असं कुठलं नसतं म्हणून ते पहिल्यांदा सुरुवातीला थोडंसं कुटून घेतल्यानंतर मग आपण त्याच्यात हिरवी मिरची आणि लसूण घेतला, म्हणजे ते सर्व एकत्रित व्यवस्थित कुटले जातं। आता एका ताटामध्ये आवश्यकतेप्रमाणे बाजरीचे पीठ घ्यायचे आहे। तर इथे मी चाळलेले 2 वाटी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा टाकायचा आहे, तो असा हातावरती घेऊन चोळून टाकायचा आहे, त्याच्यामुळे ओव्याचा छान असा सुगंध थालीपीठामध्ये येतो। तर आता अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। हे तिखट नसतं, कलर खूप छान येतो थालीपीठाला। आणि जे आपण वाटून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता याच्यामध्ये भरपूर अशी सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरचा पण स्वाद खूप छान याच्यामध्ये लागतो, त्यामुळे जास्तीचीच कोथिंबीर वापरायची आहे। आणि भरपूर असा कांदा पण बारीक आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे। सुरुवातीला पण मीठ घेतलेलं आहे, त्याच्यामुळे बेतानेच मीठ टाकायचे आहे। आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि लगेच नाही ओतायचं, पहिल्यांदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर एकदम करायचा नाही, थोडं थोडं टाकून हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्हाला हवे असेल तर थोडं दही पण घालू शकता, यामुळे थालीपीठ खूप चविष्ट लागतं। आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। जर तुम्ही वजन कमी करायचा विचार करत असाल तर बाजरी ही खूप फायदेशीर आहे। बाजरीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते, त्याच्यामुळे वजन नियंत्रित राहायला मदत होते। तर इथे खूपच छान असं पीठ मळून झालेलं आहे। तर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून हे आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना घट्ट नसावे, थोडंसंच मध्यमसरच पीठ मळायचं आहे। पीठ जर घट्ट झालं तर थालीपीठ कडक होतात। मध्यमसर पीठ मळलं की थालीपीठ एकदम सॉफ्ट अशी बनतात। तर आता इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे। एक 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत। पीठ असं मुरलं की थालीपीठाला खूप छान अशी चव येते। तर आता इथे 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत, बघू शकता पीठ पण आपलं छान असं मऊ झालेलं आहे। तर आता इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती तवा ठेवून घेणार आहे। तवा आपला गरम होतोय तोपर्यंत आपण थालीपीठ थापून घेऊ। तर असा एक सुती रुमाल घ्यायचा आहे, त्याच्यावरती पाणी, थालीपीठ छोटं मोठं कसं बनवायचं आहे त्याच्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो रुमालावरती ठेवून द्यायचा आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे थापून घ्यायचं आहे। हाताला पाणी लावल्यामुळे पीठ हाताला चिटकत नाही। आणि आता व्यवस्थित असे गोल असे थालीपीठ बनवून घ्यायचे आहे। थालीपीठ बनवताना ते जास्त जाड पण नसावे आणि पातळ पण नसावे, मध्यम आकाराचे बनवून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवून घ्यायचे आहे आणि आता त्याला असे 4 ते 5 छिद्र पाडून घ्यायचे, म्हणजे ते छान असं शेकले जाते। आता तवा पण आपला गरम झालेला आहे, त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचे। तेल सर्वत्र असं पसरवून घ्यायचं आहे। तेल सर्वत्र व्यवस्थित पसरल्यामुळे ते तव्याला चिटकत नाही। आणि आता याच्यावरती पीठ टाकून घ्यायचे आहे आणि अलगद असा रुमाल काढून घ्यायचा। बघू शकता किती छान असं आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे। अजिबात ते रुमालाला पण चिटकलेलं नाही। एका साईडने हे व्यवस्थित भाजू द्यायचे आहे आणि थोडेसे तेल टाकून घ्यायचे। आता एका साईडने छान भाजलेलं आहे, ते पलटी करून घेऊ। बघू शकता किती छान असं पलटलेलं आहे, अजिबात चिटकलेलं नाही आणि खूपच छान असं बनवून तयार झालेलं आहे। कलर पण खूपच छान असा आलेला आहे।
आता परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनंच दोन्ही साईडने तेल लावून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. खमंग असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडने. आता बघू शकता खूपच छान असं आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे आणि ते भाजलं पण आहे व्यवस्थित. आता ते आपण काढून घेऊ. बघू शकता किती छान असं आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. खूपच सुंदर दिसत आहे. आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. जर माझी ही रेसिपी तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही थालीपीठ कसे करता हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघता हे पण सांगा आणि तुमच्या गावाची नावे पण सांगा. मला खूप आवडेल तुमच्या अशा कमेंट वाचायला. तर बघू शकता आपले छान असे थालीपीठ बनवून तयार होत आहेत. खूपच टेस्टी हेल्दी हे बनवून तयार होते. नक्की एकदा ट्राय करा. अशी खूपच छान आणि हेल्दी थालीपीठ बनवून तुम्ही घरच्यांना, मुलांना खायला देऊ शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता. खूपच टेस्टी हेल्दी बनवून तयार होतात. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे आपले खूपच चविष्ट आणि हेल्दी असे बाजरीचे थालीपीठ बनवून तयार आहेत. तुम्ही हे लोणचं, चटणी किंवा दह्यासोबत नक्की ट्राय करा. खूपच छान असे लागतात. जी खास टीप होती ती अशी की थालीपीठे मऊ हवे असेल तर पीठ मळताना थोडंसं कोमट पाणी वापरा, म्हणजे थालीपीठे एकदम मऊ अशी होतात. तर ही टीप तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत अशाच नवीन नवीन रेसिपी छान छान बनवा. तुम्ही खा आणि घरच्यांनाही खाऊ घाला. असेच आनंदी राहा आणि हेल्दी राहा आणि विशेष म्हणजे खात राहा. आणि अशा हेल्दी रेसिपीसाठी प्रमिलास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.